हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशा माहीत ना, मजा राहायला पाहिजे. सूप सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचा सकाळ करते येऊ मालाड स्टेशनवरून. सुंदर अशा नजारा आणि मरणाचा ऊन तापत आहे. 2-4 दिवस मरणाचा गरम होत आहे. इतकं तापतं तर गावात लय मरणाचा तापत असत. तर मित्रांनो आले मालाड स्टेशनला जाऊचं आहे मागची मार्केटला मावरावीसाठी. आज घरात तर कोण नाही, ताई वगैरे गेलेले आहेत विले पारलेला आपला परेलला. तर सगळीजणं सोनू पण गेला घेऊ, घरात कोण नाही आहे. तर खेकडं घेऊचा आलं आहे. बघूया कधी घरातले येतील तेव्हा बनवू. तर खेकडं घेऊचं आहेत आणि जाऊचं आहे. बघूया मार्केट वगैरे किती भरला आहे. वाढलेत बरोबर 11:07. तर व्हिडिओ जे स्टार्ट करते आत्ता जाऊया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला, मरणाचा होऊन तापते बघा, खतरनाक. आणि मालाड स्टेशन शांत आहे. तर चला जाऊया. योग लेट आहे आणि येता येता एवढा मार्केट झाला सगळं खाली. आज मार्केट मावशी खाली कसा भरला होता की हा खाली झालं 11 वाजताच. 11 वाजता जास्त गिराक नव्हतं. हां काय उपास आहे ना चालू. हां बरोबर. हा काय कसे आहे, बोंबील आहे कसे आहेत? 200चा वाटा. 200 रुपये. 500ला साफ करून घरात नेते की दिलेली आहे. दिलेले आहेत. मित्रांनो सगळा मार्केट झाला आहे खाली. आता आपल्या खाऊ आहेत खेकडं. तर आपण खेकडं भेटतात का बघूया. आता पडले असते मानेवर, पाय घसरला माझा. तर पापलेट आहेत, बोंबील आहेत. काय मावशी पापलेटा कशी आहेत? 1000 रुपये. एवढी महाग? हां, गेल्या रविवारी पण महाग होता. किती आहे ती? 12 ना? 12 पापलेट आहे मित्रांनो, 1000 रुपयाची. इकडे बघा बोंबील आहेत. सगळ्यांनी गुटाळला नाही, माकाच लेट झाला. इकडं बघा परत वेदर टाकू लागलं. कागदा बिदा हातळून घेतला नाही, बर्फाच्या लाद्या तिकडं. या साईडला कटिंग करून भेटतं मच्छी वगैरे. खेकडं माका इकडेच भेटलं तर इकडं, कारण का नाही खेकडं. का आलं? कसं हलवा? बरं आहे, कसं हलवा? 1500 रुपये एक जोडी. कशी हां? झोपात आमच्या पूर्ण होत नाही. झोपा नाही पूर्ण होत. कशा आहे? पूर्वाला का त्या दिवशी आलतात मच्छी नेली. कधी मंगळवारी ना आलो होतो. मच्छी नाही नेली मी मंगळवारी. आता मग खेकडे भेटतील काय? खेकडे आता दिले मी, होते माझ्याकडे. हां, तिकडे भेटतील. माझं का असतील. कसं आहे ते पापलेटा? सर्व मोठे आहेत. 2200 रुपये जोडी मस्त. पापलेट बघ, काजू कतली. 2200 रुपये जोडी आणि घेऊन जा. 2200 आणू कश ना. एक जोडीने माझा अर्धा पगारच आहेत 2200 रुपयात. एक जोडीने मस्त आहे. ही जोडी 2000 आहे दादा. आपल्याकडे सफेद पाण्याचे सुरमई कसे? सुरमई 1500. हलवा बघा केवढा मोठा आहे. कसा हलवा? हलवा 3000. 3000 रुपये. तर मावशी मग कोळमी लावणार नाही बघ कसं. आलंय, थांब फिरून येतं इकडनं आधी. इकडं पण झाला खाली. काय झालं? मी कसली नाटकी करते हो? अरे बाबा, ते धावपळीत विसरू होता माणसा. आम्ही माणूस आहो, जनावर नाही. कशा कोळंबी? नको बाबा, आज कोळंबी खाव. कोण नाही घरात, कोण नाही, सगळे गेलेत बाहेर फिरू. नको साफ करू अजिबात. हा, व्हिडिओ नाही काढत आहे, फोटो काढताय. नको 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 अजिबात नको. नको घे मावशी. मागा खेकडा बघते मी, बघते थांब. आधी पहिले तिकडनं आले तिकडनं. थांब, आलंय मी, बघून येते ती तरच घेईन. कोळंबी नेऊन घरा कोण नाही आहे साफ करू. तो कशा कोळंबी? 500 रुपये. 500 रुपये. हां, बारीक आहे कोळंबी. या कोळंबीची अशी कशी ती कोळंबी? वर्षभर ठेवलंच पाण्यात तरी तशी तेवढीच जिवंत, तेवढीच साईज. त्याची साईज नाही वाढत काय? गोड्या पाण्यातले आहेत की काय? खाडीचे आहेत.
इकडं बघा खेकड्यांचा पेर पडलाय. कशी आहे कोळंबी? 1000 रुपये. मार्केट जेमतेम झालाय मित्रांनो खाली. हे बघा पूर्ण खाली झालाय मार्केट. 11 वाजताच आज खाली केलं. काय या माझी वाट बघून गेल्या. नाही आणला. ए मी पुढच्या रविवारी घेऊन येईन मसाला 26 तारखेक. हा काय मावशे रविवारी घेऊन येतो. रविवारी पुढच्या 26 तारीखला. अरे बाबा रविवारी गेल्या रविवारी नाही आले होते मी. मंगळवारी आले होते. मसाला पुढच्या रविवारी आणताय. काय म्हणते मावशी कशी आहे? बरे आहे ना? ऊन लागतंय की नाही? ही बिल्डिंग म्हणून बनवलाय. कशी आहे मांदेली? 50 रुपये वाटा. आणि कोळंबी सगळे 150ला. स्वस्त महाग लावलेला आहे. 250 कोळंबी 150ला. हा ही चांगली असं टेस्टी असं ना मासे. ऊन लागतं की पाऊस लागताय? पाऊस लागला. कसे आहेत बांगडे? हा 150 रुपयाला 6 5. मोठे आहेत बांगडे मित्रांनो. पण कशात खेकडे? हे 1000 रुपयाला आहेत. आजी याला बोल, याला मी घेऊन देतो. हे मोठे आहेत नाही? कसे आहेत मोठे? हा किती आहेत हे? 12. 1200 रुपये 12. मागा 7-8च जागे आहेत. ह्याच्यापेक्षा मोठे नाहीत ना? 12 खेकडे एवढं म्हणजे वाडीक जेवण जायत आमच्या. नाही तर काय 12 आम्ही खाणारे 3-4 जण. बाहेर लावलंय. बरं आहेत की नाही? तुझी पाली म्हणजे हा तुझी पाली म्हणजे येऊ नाहीये, सागर नाहीये. कसे आहे? कोण येत नाही? सागर सागर येत ना नाही येत. कसा आहे खेकडा? 700ला. 700ला किती? सांग ही 1200ला. एवढी याच्यापेक्षा मोठी नाही आहेत? नाही मोठी नाही. मोठी अशी फाळकन आहेत मोठं मोठं मोठ्या किलोचं सपला. इथे काय घरात नेते की काय साफ करून कोळंबी? ही कोळंबी जेवण लागतं. हे बघा खेकडा मोठा आहे. ही कशी आहे? ती 1000ला. 1000 रुपये? तेवढी तर आहे सेमच आहे. 19-20 का फरक आहे सिर्फ. हां फरक असल्याशिवाय बोलेन. ह्याचं देव 700 रुपये. बोल सर बोल सर 7 आणि एक टाकीले ते काढलं पण नाही. 7.5 केलं त्याचं नाही दिलं. तेवढंच आहे. नाही नाही तेवढंच आहे. हे पण मी एकच बोल. मी 800 रुपये. नाही नाही 700 रुपये देते भर पिशवीत देते घरात. अगे बाबा घरात बनवणारा पण नाही कोण तरी पण मी नेता येऊ की रात्री बनवल्यानंतर पदरात कधी भेटत मला खाऊ केव्हा. हा मी बनवून आणून दे पुढच्या रविवारी. चल नाही 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 800 नाही. जीपे करणार आहे. हा कॅश नाही. रोकडा बाबा आमच्याकडे येत पण नाही. कॅश ना मार्गच नाहीत पैसे रोकडा यायचा. तर मित्रांनो आपण हे घेतला बा तिकडं मावशीकडं मोठं मोठं 700 रुपये देणार आहे मावशी. डबल पिशवी कर. ते राहतील ना संध्याकाळपर्यंत असं पिशवी बांधून ठेवले तर? हां तर मित्रांनो आपण मावशीकडनं मस्तपैकी खेकडे घेतला हो 700 रुपये. आणि लेट झाला माका थोडा त्यामुळे मार्केट पण एवढा काय भरला नव्हता. पण माणसं जी आपली आहेत ना आपुलकीची माणसं थोडी बांधव जरा बोलून पण जरा मस्त आणि बोलू पण खतरनाक. तर स्वभाव यांचा खरंच लय भारी आहे. आता सगळी जण घरात आलेली आहेत. आणि मगाशी मी सकाळी खेकडं आणले होते. ते खेकडं आता आहेत मेलेलं. पण त्यांना चुकी केली मी पाण्यात ठेवतो नाही म्हणून मेलं ना. केवढा मोठा खेकडा आहे बघा. पाण्यात ठेवल्यामुळे ते माझ्यामध्ये मेलं वाटतं. आता आपण हिंका पहिला हे साफ करून असंच ठेवा होतं मग मेलं नसतं सोन्या आहे ना. पाण्यात ठेवल्यामुळे मेलं आहे ना. आता तोडून घेऊया पिचून घेऊया हिंका. कैची लागत सोन्या. बोले त्यांना सोड दोरा त्यांचा बांधलेला. कैची हवी त्याला जिवंत रे. या बघ धरला नाही त्यांना. या बघ
सगळीजणं घरात आलेली आहेत. ही साफ करू फक्त ना, ఇంకా काढून ठेव ना. नंतर धुऊया. कपच्या आधी चांगली धुतो. आधी पेचून घेते नाही, नंतर धुते. तर मित्रांनो मस्तपैकी त्यांना पेचून वगैरे घेतलं आहे. 2-3च खापरा घेतल्या याची बिल्ड घेतलं आहे सगळ्यांची. आणि आता आम्ही थोडासा रशासाठी ह्याच्यात वाटतं आहो. तर श्रद्धा आमचा आता आज श्रद्धा व्हिडिओ झाला आहे भरपूर दिवसानंतरला. हां श्रद्धा आज चव येत वाटतं खेकड्या खायला. तर मित्रांनो आता आम्ही ह्या खेकड्याची बारकी डेंग आहेत ना ते कालनासाठी वाटून घेत आहो. आणि 2 खेकडं मेलं होतं शापत ते माका वाटलं खराब असते म्हणून त्यांना फेकून दिला श्रद्धा. आम्ही किती खेकडं होतं माहिती आहे? 6 खेकडं होतं. त्यातले 4 खेकडं आहेत मस्तपैकी. आम्ही ते काय केलं त्यात पाणी टाकून ठेवले तर फसले. तसंच ठेवू त्या पिशवीत नाही ते फुगले मेल्या पाणी टाकून ठेवले त्या. तर आता आम्ही ह्यांका वाटून घेत आहो. वाटून नाही ह्यांच्या डेंगा मस्त रसासाठी कालनाक थोडंसं वाटून घेत आहो. आणि मोठी मोठी डेंग तसंच ठेवे ना. बारका डेंग ते टाकून देण्यात हे टाकतं की वाटी मिसळ भांडा तुटत नाही तर क्लीन आहेत मस्त खेकडे आहेत. चांगलं भेटलं भरी आहेत काय काय माहिती. तर मित्रांनो मी सुद्धा गेले होते घाटकोपरला. साखरपुडा होता वाडीत एकाचा. तर त्या साखरपुड्या आणि आत्ताच आले आणि सगळीजण आत्ताच आली आहो. आणि 4 जण आज आम्ही पहिल्यांदा घरात आहोत रविवारचा संध्याकाळचा. आता कोण कधी लेट असता कोण कामात असता. मी काहीतरी बाहेर गेले असेल मित्रांबरोबर. आज सगळीजण घरात आहोत. आज मस्त बी येत आहे आमचा खेकड्याचा कालान. सकाळीच आणला होता आहे मजा आली. आज मार्केट पण एवढा भरलेला नव्हता कारण का मी लेट गेले 11 वाजताच खाली झाला. तरी मग कधी 11 वाजता भरलेला असता. आज तर लेच खाली झाला. खेकडे भेटलं चांगल्यापैकी मस्त 700 रुपयात. तर आणला ती 2 जणं गेली होती परेलला. तर त्यामुळं त्यांना पण लेट झाला. आता भरले बरोबर 8:15 कालम बिलम करू मस्तपैकी नंतर जेवत बसू. तर आपण ह्या साईडला इकडं डेंग मस्तपैकी वाटून घेतला वाव बारीक करून मिक्सरच्या भांड्यात. आणि मस्तपैकी घेतला हो बघा. सूप मस्तपैकी झाला आहे ना याचा सूप पण म्हणू शकलो असतो आपण. आता आपण तेवढं करूया नको आपला टाईम नाही आता तेवढा. तर आता आम्ही मस्तपैकी करतो खेकड्याचा कालवण मित्रांनो. या साईडला ही कढई ठेवला होता तापूक तेल तापताय आहे. आणि इकडं कांदा कापला हो 2 कांदा कापलेले आहेत बारीक चिरून. इकडं 1 टोमॅटो कापला आहे आणि लसूण आहे. तर काय टाकणार आहे सगळं जास्त मरणार कापलं आहे ते घ्यास कमी तर. मित्रांनो गॅस जरा जपून वापरा सध्या नाही तर वाला लागू आहेत. गावाकडं आकडा भारी बांधून लक्झरी टाकून पाठवून दिवसा सांगू हवी गरीब चूल पेटूची लागत. आपल्या काय ओळखीवर भेटला 1 सिलेंडर आहे तर आता काय टेन्शन नाही आपलं आहे ना. इकडं बघा बिंद मस्तपैकी डेंग आहेत. बारकट डेंग पण एवढा मोठा नाही भेटला आपल्याला. किलोचा हवा होता. एकदा मी गेलो तेव्हा मार्केटला किलोचा होता 2000-3000. तसा आपण एक घेऊया 3000 होता एक खेकडा 1.5 किलोचा. ऑनलाईन मागूया. तर कांदा भाजी ठेवला आम्ही आहो. कांदा पण चांगला भाजला आहे. आणि आता ह्याच्यात टाकतो आम्ही टोमॅटो थोडंसं मीठ टाकलं ह्याच्यात म्हणजे कांदा पण चांगला भाजत आहे ना. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे. नंतर आपला टाकूचा आहे कांदा भाजण्यासाठी थोडंसं टाकलं. तर याच्यात टाकतोय तर आपण घरगुती आपला मालवणी मसाला. आणि मसाल्याचा कलर बघा खतरनाक आहे. त्याच्यानंतर याच्यात टाकतोय हळद. जर मित्रांनो तुमका कोणाक मालवणी मसाला हवा असत या घरगुती आम्ही वाटलेल्या संकेश्वरी मिरचीपासून जर कोणाक हवा असत तर मी माझ्या डिस्क्रिप्शनला नंबर देतो माझा कॉन्टॅक्ट करा. आणि मसाला बघा कालवण पण आता कसला होईल तर बघा झणझणीत. त्यानंतरला हळद टाकली ती सुद्धा आपली गावठी घरगुती आहे.
हळद आपल्याला आता भेटणार नाही आहे अवेलेबल, ती आता मे महिन्यानंतरलाच. तर त्यानंतर गरम मसाला टाकला आहे आणि धणा पावडर. मसाला हवा असेल तर भेटत, मसाला आणि आगुळ. मसाल्याचा कलर बघा खतरनाक आला आहे. हां, कुठला लाल कलर मिक्स करूची गरज नाही त्याच्यात आहे. त्यानंतर ही डेंग टाकून घेऊया. डेंगा पेंदा हे टाकून घेऊया. पेंदा मोठं ठेवलं चालतील ना. कडे उडी मारता या गॅसवरून आमच्या अंगावर. मसाल्यात मस्त घेतलं परतून. खतरनाक दिसत आहे मसाला. बघ कसा लागलाय ना. मस्त मसाला चरचरून घेतो आम्ही, म्हणजे नंतरला या वाटावून केलेला होता डेंग्याचा काय टाकूया. त्याचं पाणी केलेला डेंग्यांचा त्याच्यात घेऊ टाकून. हाव मस्त. तो कळून ते का चांगला नाही. खतरनाक मित्रांनो बघा काय दिसतंय बघ. हां, मसाल्याचा कलर आहे. मसाल्याची कमाल आहे आमच्या घरगुती मसाल्याची. हां, आणि उकाळ कसला आलाय बघा. आणि कालन मत जरा पण फुटला नाही आहे, ता महत्त्वाचं असतं. खेकड्याचं कालन काय माहिती आहे मित्रांनो, जेव्हा आपण जी डेंग वाटताव ना त्यांचा वाटणं त्या वाटाने ना डेंग्याचा तर लगेच फुटता ॲक्च्युली. मग वर स्वतः दिसतं नाही त्याचा डेंग्यांचा. तर आता बघा क्लीन आहे आणि सुगंध यायचा आहे ना घरभर दळवाळला. आता ॲडजस्ट फॅन लावचं लागत. शतक पण भूक लागले म्हणता. तर आता मस्तपैकी होऊन देत या. बाकीचं जेवण करू आणि जेवायला बसू आता मस्तपैकी. खतरनाक.